Okay, so very good evening to all of you. Today we are going to start with lesson number 9 of 5th standard. Okay, 5th standard pay attention and 6th standard तुमचे जे क्वेश्चन्स राहिले त्याच्यासाठी प्रिपेअर करा. चला. Settled life and urban civilization. Okay, here lesson number 9 settled life and urban civilization, स्थिर जीवन आणि नागरी संस्कृती. ओके, मग त्यामध्ये आपल्याला कोणकोणते पॉइंट्स कव्हर करायचे आहेत. यूज ऑफ मेटल्स, त्या काळात लोकांनी मेटल्सचा वापर कशा प्रकारे केला, धातूंचा वापर कशा प्रकारे केला ते पाहायचं आहे. त्यानंतर पॉट्स मेड ऑन दी पॉटर्स व्हील, तुम्हाला माहिती आहे का, कुंभार जी भांडी बनवतो मातीची ती चाकावर घडवलेली असतात. मग ती चाकावर घडवलेली भांडी माणूस सुद्धा जेव्हा कसा बनवू लागला ते सुद्धा आपण आज शिकणार आहोत. त्यानंतर ट्रेड अँड ट्रान्सपोर्ट, व्यापार आणि वाहतूक कशा प्रकारे होत होती. राईज ऑफ सिटीज अँड स्क्रिप्ट्स, नगरे कशी उदयाला आली आणि भाषा लिपी कशी उदयाला आली. त्यानंतर सोशल ऑर्गनायझेशन इन एन्शियंट सिटीज, नागरी समाज व्यवस्था कशा प्रकारची होती ते सगळं आपण या लेसन मध्ये शिकणार आहोत. ओके, सो लेट्स स्टार्ट नाउ. सी यूज ऑफ मेटल्स, मेटल्सचा यूज करून इथे काय बनवलं आहे बघा. एन्शियंट गोल्ड ऑब्जेक्ट्स फाउंड इन बरियल्स ग्राउंड बल्गेरिया. बघा, तुम्हाला जे आता चित्रात दिसलं ते काय आहे. बल्गेरिया येथे दफनभूमीमध्ये सोन्याच्या काही वस्तू मिळाल्या होत्या, त्या अशा प्रकारे दिसत होत्या. ओके, यू मे हॅव वंडर्ड अबाउट द फर्स्ट मेटल दॅट ह्युमन्स युज्ड. आता माणसाने धातूचा वापर केला, पण तो धातू कुठला वापरला असावा याबद्दल आपल्या मनात कुतूहल आहे. मग ते कोणता आहे पाहूया आपण. म्युझियम्स इन युरोप अँड लार्ज कलेक्शन्स ऑफ प्री हिस्टॉरिक आर्टिफॅक्ट्स अँड अँटिक ऑब्जेक्ट्स. म्युझियम्स इन युरोप, युरोपमधील संग्रहालये आहेत, त्यामध्ये जमा झालेल्या ज्या पुराण वस्तू आहेत त्या संग्रहाचं वर्गीकरण करण्यासाठी काय केलं जातं बघा. अ स्कॉलर नेम क्रिश्चियन थॉम्सन इंट्रोड्यूस अ मेथड फॉर क्लासिफाइंग देम. इट इज कॉल्ड द 3H सिस्टीम. ओके, या संग्रहालयामध्ये ज्या पुराण वस्तू जमा झाल्या आहेत त्याचं वर्गीकरण करण्यासाठी क्रिश्चियन थॉम्सन या या अभ्यासकाने, या स्कॉलरने त्रियुग नावाची पद्धती अवलंबली. त्या पद्धतीचा वापर करण्याला सुरुवात केली, द 3H सिस्टीम. थॉम्सन क्लासिफाइड द ऑब्जेक्ट्स इनटू 3 ग्रुप्स. मग थॉम्सनने त्या वस्तूंची वर्गवारी 3 गटांमध्ये केली. फर्स्ट होता स्टोन टूल्स, स्टोन एज, दगडाची हत्यारे, अश्मयुग. त्यानंतर कॉपर टूल्स अँड अदर कॉपर आर्टिकल, कॉपर एज, तांब्याची हत्यारे आणि इतर वस्तू, ताम्रयुग. थर्ड वन वॉज आयर्न टूल्स अँड अदर आयर्न आर्टिकल्स, आयर्न एज, लोखंडाची हत्यारे आणि इतर वस्तू, लोहयुग. परत एकदा पहा. स्टोन टूल्स, स्टोन एज, दगडाची हत्यारे, अश्मयुग. कॉपर टूल्स अँड अदर कॉपर आर्टिकल, कॉपर एज, तांब्याची हत्यारे आणि इतर वस्तू, ताम्रयुग. आयर्न टूल्स अँड अदर आयर्न आर्टिकल्स, आयर्न एज, लोखंडाची हत्यारे आणि इतर वस्तू, लोहयुग. ओके, आता बघा. Thomson established with the help of evidence that stone tools were the earliest. मग हे क्लासिफिकेशन करताना थॉम्सनने असा तर्क लावला की सगळ्यात आधीच्या काळात दगडाची हत्यारे माणसाने बनवली असावीत. द पिरियड ऑफ कॉपर टूल्स अँड आर्टिकल्स वॉज नेक्स्ट, आणि त्यानंतर तांब्याची हत्यारे बनवली असावीत. इट वॉज फॉलो बाय द पिरियड ऑफ आयर्न टूल अँड आर्टिकल, आणि त्याच्यानंतर लोखंडाची हत्यारे आणि वस्तू बनवलेली असावीत असं थॉम्सनचं मानणं होतं. अकॉर्डिंग द 3 पिरियड वेअर नेम द स्टोन एज, कॉपर एज, आयर्न एज रिस्पेक्टिव्हली, आणि त्या मानण्यानुसारच या 3 एजला स्टोन एज, कॉपर एज, आयर्न एज म्हणजे अश्मयुग, ताम्रयुग आणि लोहयुग अशी नावे दिली गेली. This gave rise to the belief that
कॉपर वॉज द फर्स्ट मेटल टू कम इन टू यूज. मग यामुळे अशी एक समजूत तयार झाली की तांबे हा सर्वात प्रथम वापरलेला धातू होता. कॉपर वॉज द फर्स्ट मेटल. अंडरस्टूड टिल हियर? येस, अंडरस्टूड. सगळ्यांनी नीट लक्ष द्यायचं आहे. 5th स्टँडर्ड आफ्टर completing some topic I am going to ask you questions. Okay, चला next. Actually gold was the first metal to be used. Gold is a soft metal, so it could not be used for making tools and implements. बघा, पण प्रत्यक्षात सोने, गोल्ड हे सगळ्यात पहिला या माणसाने वापरला गेलेला धातू आहे. सोनं निसर्गतः नरम असतं, त्यामुळे त्याचा उपयोग हत्यारे आणि अवजारा बनवण्यासाठी करता येत नाही. Humans then discovered another metal which could be used for these purposes. म्हणूनच मानवाने काय केलं, अशा धातूंचा शोध लावला की ज्यापासून त्याला हत्यारे आणि अवजारे बनवता येऊ शकतील. That metal was copper आणि तो धातू होता तांबे. The period when copper came into use is known as the copper age. मग ज्या काळात माणसाने तांबे वापरायला सुरुवात केली त्याला ताम्रयुग असं म्हटलं जातं. सी पिक्चर मध्ये काय आहे बघा, टू मेक इट इझी टू टर्न द पॉट while shaping it, a rotating plank was probably used at first. The pot was shaped with one hand, while the other was used to turn the plank. It is possible that potter's wheel originated in the efforts to modify the rotating plank. Till recent times, tribal women in the northeastern region of our country shaped the pots by using a rotating plank. भांडी जेव्हा हाताने माणूस बनवायचा तेव्हा फिरवण्यासाठी ती सोपी जावीत म्हणून तो फिरत्या फळीचा वापर करायचा. मग एका हाताने भांड्याला आकार देता देता दुसऱ्या हाताने फळी सुद्धा फिरवली जायची. या पद्धतीत बदल होत गेला आणि आता जे पॉटरचं चाक आहे, कुंभाराचं जे चाक असतं ते विकसित झालं असावं असं मानलं जातं. आताच्या काळापर्यंत सुद्धा नॉर्थ ईस्टर्न रिजनच्या ज्या आदिवासी स्त्रिया होत्या, ईशान्य भारतातील आदिवासी स्त्रिया आतापर्यंत सुद्धा या फिरत्या फळीचा वापर भांडी बनवण्यासाठी करत होत्या. अ पॉइंटेड क्वार्ट्स, जस्ट अ सेकंड. सी a pointed quartz pebble fixed with at the bottom of the potter's wheel. This pebble is known as a pivot. When the potter's wheel is put in motion, it is balanced on this pivot and revolves with a great speed. बघा, मातीची भांडी बनवताना चाकाला एक अणकुचीदार असा गारेचा दगड असायचा आणि चाक त्यावर तोललं जायचं आणि जोरात फिरतं. त्या अणकुचीदार दगडाला कुणीचा दगड म्हणजे पायवोट असं म्हटलं जातं. A pottery in ancient Egypt working on a rotating plank on turnable table. बघा, प्राचीन इजिप्त मधली एक व्यक्तीचं चित्र आहे जो भांडी घडवण्यासाठी फिरत्या फळीचा वापर करत आहे. 9.1 समजले सगळ्यांना? काय पाहिलं आपण 9.1 मध्ये की ख्रिश्चन थॉमसनने काय केलं, 3 ग्रुप्स मध्ये मेटलच्या यूज नुसार 3 ग्रुप्स मध्ये पिरियडला क्लासिफाय केलं. फर्स्ट होतं स्टोन टूल, स्टोन एज म्हणजेच दगडाची हत्यारे, अश्मयुग. सेकंड वॉज कॉपर टूल अँड अदर कॉपर आर्टिकल, कॉपर एज. तांब्याची हत्यारे आणि इतर वस्तू, ताम्रयुग. त्यानंतर आपण पाहिलं आयर्न टूल्स अँड अदर आयर्न आर्टिकल, आयर्न एज. लोखंडाची हत्यारे आणि इतर लोहयुग. मग यानुसार असं ठरवण्यात आलं की तांबे हे सगळ्यात पहिले वापरले गेलेले, कॉपर हे सगळ्यात पहिला वापरला गेलेला धातू होता. पण प्रत्यक्षात कोणता धातू पहिले वापरला गेला होता? गोल्ड, सोने. पण तो खूप नरम होता, त्यामुळे त्याची हत्यारे आणि अवजारे बनवली जात नव्हती. म्हणून मानवाने तांबा हा धातू पहिल्यांदा वापरायला सुरुवात केली. ओके, समजलं इथपर्यंत?
Fifth standard, have you understood till here? Please let me know in the chat box. Okay, now 9.2. Pots made on potter's wheel. The copper age was the age of many new inventions and rapid changes. बघा, ताम्रयुगाचा काळ हा नवीन नवीन शोधांचा आणि वेगवेगळ्याने बदल होणार हा नवीन नवीन शोधांचा आणि बदलांचा काळ होता. The invention of the wheels is the most important among them. आणि त्या काळात सगळ्यात महत्वाचा शोध लागला होता मानवाला, तो म्हणजे चाकाचा. It is generally agreed that the wheels was first used by potter. मग असं मानलं जातं की सर्वसाधारणपणे पहिल्यांदा चाकाचा उपयोग मानवाने मातीची भांडी बनवण्याकरता केला. Its use in carts and chariots probably began a little later. मग त्यानंतर चाकाचा उपयोग वाहने करण्यासाठी वाहनांसाठी करण्यात आला. ओके. Trade and transport. Once the potter began to use a wheel, it became possible to make pots in large production. बघा, भांडी चाकावर बनवता आल्यानंतर भांडी बनवणारा व्यक्ती काय करू लागला, खूप मोठ्या मोठ्या प्रमाणावर वस्तूंचं उत्पादन घेऊ लागला. This happened mainly in those village settlements where the raw material was easily available and in those which were conventionally situated for trade. Such village settlements expanded rapidly. मग नंतर भांड्यांचे उत्पादन जास्त प्रमाणावर शक्य होणे कशामुळे झालं, कोणत्या गावांमध्ये झालं, ज्या गावांना कच्चा माल सहज उपलब्ध होत होता आणि व्यापाराच्या दृष्टीने अधिक सोयीची होती, त्या गावांचा विस्तार देखील झाला. As the scale of production increased, trade too expanded with it. मग वस्तूचं उत्पादन वाढलं, मग मानव ती स्वतःकडेच ठेवू शकत होता, ठेवण्यासाठी बनवत होता का नाही, त्याला त्याचा व्यापार करायचा होता. मग उत्पादन वाढल्याबरोबर व्यापारात देखील वाढ झाली. Therefore, there was a need to change the old system of transport. म्हणून वाहतुकीच्या पद्धतीत बदल होणं खूप गरजेचं होतं. It was in this period that wheeled vehicles like carts and chariots were first brought into use. मग याच वेळात चाकांच्या गाड्या वापरायला सुरुवात झाली होती. Yes, 9.3 ट्रेड अँड ट्रान्सपोर्टेशन समजलंय सगळ्यांना. या काळातील सगळ्यात महत्वाचा शोध कोणता होता? Which discovery was most important? Discovery of wheel, चाकाचा शोध. ओके, चला आता फिफ्थ स्टँडर्ड तुमचा पार्ट आपण इथेच थांबवतोय. लेसन परत रीड करा आणि मी धड्याच्या खालचे नाही तर जेवढा लेसन शिकवलाय त्या लेसनच्या मधून क्वेश्चन विचारणार आहे, ते तुम्ही जर लेसन रीड केला तरच तुम्हाला ते समजणार आहेत. ओके, प्लीज स्टार्ट रीडिंग अँड आफ्टर कम्प्लिटिंग लेट मी नो. एकदम नीट सगळ्यांनी रीड करायचं आहे, बिकॉज आय एम गोइंग टू आस्क एव्हरीवन क्वेश्चन. येस, नाव सिक्स स्टँडर्ड आपण सुरुवात करूया तुमच्या क्वेश्चन आन्सर्स पासून. राईट, in the previous lecture, question answers of your previous lecture, and after that the new lesson. Okay, okay, question number 5. What is your opinion? Ma'am, page number 35. Alexander had to turn back. सिकंदराला माघार घ्यावी लागली. Alexander had to turn back. Yes, Pramita. Alexander had to turn back because his soldier rose in rebellion. Antara. यस टीचर. या स्वारीत त्याच्या सैनिकांच्या प्रचंड हाल अपेष्टा सहन कराव्या लागला. या सैनिकांना मायदेशी जाण्याचे वेध लागले होते. या सैनिकांनी सिकंदराविरुद्ध बंड पुकारले.
बंड पुकारले, त्यामुळे सिकंदरला अखेर माघार. घेणे भाग पडले. Okay. Next, coins of Greek kings were characteristics. Yes. ग्रीक राजांची नाणी ही वैशिष्ट्यपूर्ण होती. येस. अंतरा. यश टीचर. या नाण्याचा एका बाजूवर नाणे पडणाऱ्या राजाचे चित्र असेल व त्या राजाचे नावही कोरलेले असे. नाण्याच्या दुसऱ्या बाजूवर एखादी ग्रीक देवतेचे चित्र असे. ही नाणी चांदीची व अन्य धातूची असत. अशी वैशिष्ट्यपूर्ण नाणी पाहून भारतातील राजांनी अशी नाणी पाडायला सुरुवात केली होती. येस. प्रमिता. The Greek coins were characteristics because they had the picture of the king on one side and on some deity on the other. The king name was also inscribed on the coin. Later, Indian king began to mint coins in the Greek style. 6th स्टँडर्ड वाल्यांनी हँड रेज करा. ओनली प्रमिता अँड अंतरा आर आन्सरिंग. तुम्ही सगळे का नाही उत्तर देतात? मागच्याच लेक्चरला लेसन संपलाय ना. अनुज, जय, what happened? आदेश. Emperor Ashoka decided never to wage war again. सम्राट अशोकाने कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला. येस प्रमिता. After his victory in the Kalinga War, Ashoka decided never to wage war again because he was moved by the terrible bloodshed in that war. He was convinced that love is greater than war. येस. अनुज तू पण सांगणार? येस. हा सांग. After this victory in the Kalinga War, Ashoka decided never to wage again because one, he was moved by the tribal lordship in that war. Second, he was convinced that love is greater than our for war for ओके फाईन. नेक्स्ट अंतरा. अंतरा तू सांग. सम्राट अशोकाने कधीही युद्ध न करण्याचा निर्णय का घेतला? मगधचे सम्राटपद प्राप्त झाल्यावर अशोकाने ओडिसातील कलिंग राजावर स्वारी केली. कलिंगच्या युद्धात मोठा रक्तपात झाला. हा विनाश पाहून अशोकला खूप दुःख झाले. त्याचे हृदय परिवर्तन होऊन त्यांनी यापुढे कधीही युद्ध न करण्याचे निर्णय घेतले. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा.
Public welfare works of Emperor Ashoka. Describe in your own words. सम्राट अशोकाची लोकोपयोगी कामे. Yes, Pramita. Emperor Ashoka worked for the welfare and happiness of his subjects. He started free hospital for people as well as animals. He began the cultivation of medicinal plants. He built road and dharmashalas for the conventions of travelers. He had trees planted on both sides of the road. He had shed erected to provide drinking water to travelers. Fountains were also dug at many places as per his order. Okay. अंतरा. सम्राट अशोकाची लोकोपयोगी कामे. यश टीका. जनतेला आणि पशूंना मोफत औषध पाणी मिळण्यासाठी सोय केली. मोठ्या प्रमाणात रस्ते बांधणी केली. प्रवासाच्या सोयीसाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे लावली. ठिकठिकाणी धर्मशाळा बांधल्या. पिण्याच्या पाण्यासाठी विहिरी खोदल्या. प्राण्यांच्या शिकारीवर व जंगलांना आगी लावण्यास प्रतिबंध केला. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे. मीन्स ऑफ एंटरटेनमेंट अँड स्पोर्ट ऑफ द मौर्य पिरियड. मौर्यकालीन मनोरंजन आणि खेळाची साधने. अनुज सांगणार का तू याचं उत्तर? मीन्स ऑफ एंटरटेनमेंट. Yes. The people in the Maurya period celebrated several functions and festivals. There were dance, music, concerts, and wrestling रेसलिंग. wrestling competition replayed played board game including Ostapad etc. cheese. ओके. तर आपण आता आपल्या नेक्स्ट लेसनला सुरुवात करतोय. दॅट इज द स्टेट्स आफ्टर द मौर्य एम्पायर. मौर्य साम्राज्यानंतर कोणकोणती राज्य उदयाला आली ते आपण पाहणार आहोत. बघा, हे आहे इंडियाचा मॅप. त्यामध्ये आपल्याला काही प्रमुख राज्य दिलेली आहेत, लाईक कनौज, येस यू कॅन सी ओव्हर देअर, पाटलीपुत्र, वल्लभी, या सगळ्या राज्यांबद्दल आपण माहिती घेणार आहोत. चला आपण सुरुवात करूया. कोणते कोणते पॉइंट्स कंप्लीट कव्हर करणार आहोत आपण यामध्ये? द शुंगा डायनेस्टी म्हणजे शुंग घराणे, इंडो ग्रीक किंग्स, इंडो ग्रीक राजे, कुशाणा किंग्स, कुशाण राजे, द गुप्ता डायनेस्टी, गुप्त राजघराणे, द वर्धन डायनेस्टी, वर्धन राजघराणे, पॉवर्स इन नॉर्थ ईस्ट इंडिया, ईशान्य भारतातील राज्यसत्ता. ओके, त्यापैकी आपण सुरुवात करणार आहोत आपला 8.1 द शुंग डायनेस्टी म्हणजे शुंग घराणे.
After Emperor Ashoka Maurya, power started declining. The last Maurya emperor was called Brihadratha. The Maurya general Pushyamitra Shunga revolted against Brihadratha, killed him and became the king himself. बघा आपण पाहतोय शुंग घराण्याबद्दल. सम्राट अशोकानंतर काय झालं, मौर्य सत्तेचं सामर्थ्य कमी कमी होत गेलं आणि शेवटी मौर्य राजाचे शेवटी शेवटचा मौर्य राजा होता बृहद्रथ नावाचा आणि त्यामध्ये मौर्यांचा सेनापती होता पुष्यमित्र शुंग. याने या राजाविरुद्ध बंड केलं आणि बृहद्रथाची हत्या केली आणि तो स्वतः राजा झाला. ओके, त्यामुळे शुंग घराणे अस्तित्वात आले. शुंग डायनेस्टी टेक इनटू प्लेस. नेक्स्ट इज इंडो ग्रीक किंग्स. इंडो ग्रीक राजे. During this period, there were several small kingdoms ruled by Greek kings into the northwest of the Indian subcontinent. या काळामध्ये भारतीय उपखंडाच्या वायव्य प्रदेशामध्ये ग्रीक राजांची छोटी छोटी राज्य होती. Those kings are known as Indo-Greek kings आणि त्या राज्यांना इंडो ग्रीक राज्य असं म्हटलं जायचं. In the history of coins, of coins of ancient India, the coins of these kings are very important. They had a tradition of putting the picture of the king on one side and that of the deity on the other side. बघा या भारतीय नाण्यांचा जो इतिहास आहे त्या इतिहासामध्ये या ग्रीक राजांची नाणी खूप फेमस होती, अत्यंत महत्वाची मानली जायची. यामध्ये एका बाजूवर राजाचं चित्र असायचं आणि दुसऱ्या बाजूवर कोणत्या तरी ग्रीक देवतेचं चित्र असायचं. अशी नाणी बनवण्याची त्यांची परंपराच होती. दिस ट्रेडिशन लॅटर टूक रूट इन इंडिया. आता ही परंपरा पुढे भारतात सुद्धा रुजली. सॉरी. One of the famous Indo-Greek kings was Menander, who discussed Buddhist philosophy with Buddhist bhikkhu Nagasena. Menander is also referred to as Milinda. The questions that he discussed with Bhikkhu Nagasena led to the creation of the book Milinda Panha. The Pali word Panha means question. बघा बघा त्यानंतर इंडो ग्रीक राजांमध्ये मेनांडर नावाचा एक राजा प्रसिद्ध होता. त्याने नागसेन या बौद्ध भिक्खू बरोबर बौद्ध तत्वज्ञानाबद्दल चर्चा केली होती. मेनांडर म्हणजेच मिलिंद. ओके, त्याने भिक्खू नागसेन यांना विचारलेल्या प्रश्नातून मिलिंद पन्ह या ग्रंथाची निर्मिती केली. पन्ह म्हणजे पाली भाषेत याचा अर्थ होतो प्रश्न, क्वेश्चन. Understood till here? इंडो ग्रीक राजे समजलंय? बघा ही आहेत नाणी. सिल्वर कॉइन ऑफ मेनांडर, बोथ साइड. मेनांडर राजाचे चांदीचे नाणे बघा. त्यानंतर आले कुशाणा किंग्स, कुशाण राजे. India was invaded from time to time by several tribes. The Kushanas were one of such tribes from Central Asia. भारतामध्ये काय झालं, निरनिराळ्या लोकांच्या टोळ्या बाहेरून सतत येत राहिल्या. त्यामध्ये मध्य आशियातून एक टोळी आली होती ज्यांना कुशाण असं म्हटलं जातं.
They established their rule in the northwestern region and in Kashmir in the first century CE. What happened? आवाज येतोय का माझा? Am I audible now? आवाज येतोय का आता? Okay. See Kushana kings, Kushan Raje. India was invaded from time to time by several tribes. The Kushanas were one of such tribes from Central Asia. भारतामध्ये सतत निरनिराळ्या लोकांच्या टोळ्या बाहेरून येत होत्या आणि त्यामध्ये मध्य आशियातून आलेली एक टोळी म्हणजे कुशाण. They established their rule in the northwestern region and in Kashmir in the first century CE. मग त्यांनी त्यांची सत्ता वायव्येकडील प्रदेशामध्ये आणि काश्मीरमध्ये उभारली. The Kushana kings were also the Kushana kings were the first to start minting of gold coins in India. आणि भारतामध्ये सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात कोणी केली? कुशाण राजांनीच केली. They started the custom of putting the images of Gautam Buddha and different Indian deities on the coins. आणि त्यांनी नाण्यांवर गौतम बुद्ध आणि विविध भारतीय देवतांच्या प्रतिमा कोरायला सुरुवात केली. The Kushan king Kanishka extended their empire. आणि कुशाण राजा कनिष्क याने त्याच्या साम्राज्याचा विस्तार केला. आता आपण पाहूया एम्पेरर कनिष्क. कुशाण राजा कनिष्का बद्दल. Kanishka's empire extended from Kabul in the west to Varanasi in the east. Gold and copper coins minted by him have been found in North India. कनिष्काचे साम्राज्य कुठे पसरले होते? पश्चिमेला काबूल पासून ते पूर्वेला वाराणसी पर्यंत पसरले होते आणि कनिष्काने सोन्याची आणि तांब्याची नाणी बनवलेली सापडलेली आहे. The fourth Buddhist council was held in Kashmir during his reign. मग त्याच्या कारकिर्दीमध्ये काश्मीरमध्ये चौथी बौद्ध धर्माची परिषद भरवण्यात आली होती. He established the city of Kanishkapur in Kashmir. It is believed that the village of Kampur near Srinagar today could be Kanishkapur. Kanishkapur. मग कनिष्काने कनिष्कपूर हे शहर वसवलेलं होतं. आता श्रीनगर जवळ कामपूर नावाचे एक गाव आहे, म्हणजेच कनिष्कपूर असावे असं मानलं जातं. The well-known poet Ashwaghosh lived during the reign of Kanishka. He wrote the text Buddha Charita and Vajrasuchi. The famous Vaidya Charaka was also in Kanishka's court. बघा, कनिष्काच्या काळात अश्वघोष नावाचा एक कवी होऊन गेला. त्याने बुद्धचरित आणि वज्रसूची हे ग्रंथ लिहिले. कनिष्काच्या दरबारात चरक हा प्रसिद्ध वैद्य देखील होता. हे आहेत कनिष्काने बनवलेले गोल्ड कॉइन. त्याच्या दोन्ही बाजू आपल्याला इथे दाखवलेले आहेत. Do you know Kanishka's gold coin? It was minted by Emperor Kanishka. It was the words Shao Nano Shao Kanishki Kushano on one side. It means king of kings, Emperor Kanishka's Kushana. On the other side there is an image of Gautam Buddha and the word Bodho means Buddha written in the Greek script. कनिष्काने जे सोन्याचं नाणं पाडलं होतं त्याबद्दल माहिती दिलेली आहे आपल्याला की ग्रीक लिपीत त्यावर लिहिलेलं होतं शाओ नानो
शाओ कनिष्की कोशानो, याचा अर्थ राजाधिराज कनिष्क कुशाण. आणि नाण्याच्या मागील बाजूस गौतम बुद्धांची प्रतिमा होती आणि ग्रीक लिपीत बुद्धो म्हणजेच बुद्ध असं लिहिलेलं होतं. ओके, अंडरस्टूड टिल हिअर सिक्स स्टँडर्ड इथपर्यंत समजलाय का? आता जेवढा पार्ट आपण शिकलोय तो वाचायचा आहे. टिल आय आस्क द क्वेश्चन टू दी फिफ्थ स्टँडर्ड. मी फिफ्थ स्टँडर्डला क्वेश्चन विचारेपर्यंत तुम्ही सगळा पार्ट वाचायचा आहे. ओके, चला स्टार्ट रीडिंग. फिफ्थ स्टँडर्ड, हॅव यू कंप्लीटेड रीडिंग फिफ्थ स्टँडर्ड? ओके, चला मग आता मी तुम्हाला काही क्वेश्चन विचारते. पे अटेन्शन. What was the three-edge system given by Christian Thomson? क्रिश्चियन थॉम्सन याने त्रियुग व्यवस्था कशा दिली होती? ती कोणती होती? काय होतं त्यामध्ये? सांगा. What was the three-edge system? Yes, Tanmay? Yes, Tanmay, will you? Stone Age, Copper Age, Iron Age. Okay. नेक्स्ट आहे what was the first metal that was used by man? The first metal? Yes. What was the first metal? Only Tanmay is answering. Okay. Bhavik sang. Gold. Gold. Good. And what was the first metal used for making that's what you can say tools and implement? हत्यारे बनवण्यासाठी कोणता पहिला मेटल वापरण्यात आला? Yes, Tanmay. Copper. Copper. तांबे. Yes. What do you mean by copper age? What do you mean by copper age? ताम्रयुग म्हणजे काय? What do you mean by copper age? ताम्रयुग म्हणजे काय? Yes, भाविक. क्या वापस बोलो. What do you mean by copper age? तन्मय. कोण सांगणार? Yes, Tanmay. The Copper Age was the age of many new inventions and rapid changes. The invention of the wheel is the most important among them. It is generally iron. The wheel was first used by potter. Its use of carts and chariots probably began a little later.
The period when copper came into use is known as the Copper Age. Okay. Okay. Now sixth standard. Sixth standard, you pay attention. After Emperor Ashoka, who came into power? सम्राट अशोकानंतर कोण राजा झाला? थांब. येस प्रमिता. बृहद्रथा. येस. अँड हू डिफीटेड हिम? त्याला कोणी हरवलं? अनुज. Jandram Pushyamitra. पुष्यमित्रा शुंगा. Okay. Next. Who are called as Indo-Greek kings? Indo-Greek राजे कोणाला म्हणायचं? Who were called as Indo-Greek kings? Yes, Pramita. During this period, there were several small kingdoms ruled by Greek kings to the northwest of the Indian subcontinent. Those kings are known as Indo-Greek. Okay. Menander discuss the question related to Buddhism with which bhikkhu? The bhikkhu's name was? Yes, Anuj. Nagsena. Yes. Next. आणि त्यांच्या डिस्कशन नंतर त्यांनी जी बुक बनवली तिचं नाव काय होतं? येस अंतरा. मिलिंद प्रहर. आणि ती कोणत्या भाषेत लिहिली गेली होती? पाली भाषेतील येस. भाषेमध्ये. ओके. टेल मी समथिंग अबाउट एम्पेरर कनिष्क. सम्राट कनिष्कवर जर तुम्हाला नोट लिहायला सांगितली तर काय लिहाल तुम्ही सांगा. येस, हु विल टेल? कोण सांगणार? Teacher Anuj. ओके, सांग. Kanishka's empire extended from Kabul in the west to Varanasi in the east. Gold and copper coins minted by him have been found in North India. The fourth Buddhist Council was
held in Kashmir during his region. He established the city of Kanishkapur in Kashmir. It is believed that the village of Kampur near Srinagar, today called B. Kanishkapur. Okay, Pramita. Kanishka Empire expanded from Kabul in the west to Varanasi in the east. Gold and copper coin minted by him have been found in North India. Yeah. The, the fourth Buddhist council was held in Kashmir during his reign. He established the city of Kanishkapur in Kashmir. It is believed that the village of Kampur near Srinagar today would be Kanishkapur. The well-known poet Ashwa Ghosh lived during the region of Kanishka. He wrote the text Buddhi Charitra and Vajrakshi. The famous Vidya Chakra was also in Kanishka court. Yes. Okay. So this was all about today. Okay, अंतरा तू मराठीतून सांगणार का? कनिष्काचे साम्राज्य पश्चिमेला काबूल पासून पूर्वेला वाराणसी पर्यंत पसरले होते. कनिष्काची सोन्याची आणि तांब्याची नाणी सापडली आहेत. कनिष्काच्या काळात बौद्ध धर्माची चौथी परिषद काश्मीरमध्ये भरवण्यात आली होती. कनिष्काने काश्मीरमध्ये कनिष्कपूर हे शहर वसरले होते. श्रीनगरजवळ असलेला कामपूर नावाचे गाव म्हणजेच कनिष्कपूर असावे. कनिष्काच्या काळात अश्वघोष हा कवी होऊन गेला. त्याने बुद्धचरित आणि वज्रसूची हे ग्रंथ लिहिले. कनिष्काच्या दरबारात चरक हा प्रसिद्ध वैद्य होता. ओके. तर आपला आजचा आपण पार्ट इथेच संपूया. 6th स्टँडर्ड तुम्हाला समजला आपण जेवढा लेसन शिकलो आज तो? येस, एव्हरीथिंग. कोणाला काही डाऊट? प्रमिता, अंतरा, अनुज, एनी डाउट्स? ओके. 5th स्टँडर्ड तुम्हाला समजलाय का आपण शिकलेलो पार्ट? जेवढा पार्ट आपण लेसनचा शिकलोय. आता मी तुम्हाला जसे क्वेश्चन विचारले तसेच क्वेश्चन तुम्हाला होमवर्कला टाकण्यात येतील. तिथे लिहा आणि अपलोड करा. ओके, चला बाय बाय. यू कॅन लीव द क्लास नाव. गुड नाईट. बाय बाय टीचर. बाय 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 टीचर. बाय 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 टीचर. थँक यू टीचर. बाय. वेलकम. बाय बाय टीचर. बाय बाय.